अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा। 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 3 ते 7 लाखांपर्यंत 5%, तर 7 ते 10 लाखांपर्यंत 10% कर। उत्पन्नावरील स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा सरकारने वाढवली। 50,000 आता 75,000 सूट। 2019 नंतर 5 वर्षांनी नवे बदल। सोनं, चांदी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कॅन्सरवरील औषधं तसंच सौर ऊर्जा पॅनल होणार स्वस्त, तर प्लास्टिक महागणार। कृषी क्षेत्रासाठी 1,52,000 कोटींची तरतूद। शेती उत्पादन, नैसर्गिक शेती, बायो इन्फो सेंटर, शेतमाल साठवण आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डचं सहकार्य। तरुणांसाठी मोठी घोषणा। देशातील 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी रुपयांना तरुणांना मिळणार इंटर्नशिप। दरमहा 5,000चा भत्ता, तर ईपीएफओ रजिस्टर नव्या कर्मचाऱ्यांना 1 लाख पगारावर 3,000चा पीएफ हप्ता सरकार भरणार। अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नाही। संसदेच्या प्रवेशद्वारावर मविया खासदारांचं आंदोलन, तर 7,500 कोटींपेक्षा जास्त तरतूद, फडणवीसांची माहिती। प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांना पत्र। ओबीसी बचाव मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। ओबीसींच्या समर्थनार्थ आंबेडकर मैदानात। गेल्या 4 दिवसांपासून वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात जबाबासाठी दिलं होतं समन्स। नीट यूजी 2024 परीक्षा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा आदेश देणं योग्य नाही, कोर्टाचं मत। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं गाठली इशारा पातळी। प्रशासनाकडून लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन। कोयना आणि चांदोली धरणातून पाणी सोडल्यानं सांगलीत पुराचा धोका। कृष्णा नदी काठच्या गावांना दक्षतेचा इशारा।